पवार सरांशी एक गुरु म्हणून संबंध आला भाऊ आपल्याला शिकवायला आहे. तसं सर असं म्हणतात की शिष्याने गुरु शोधू नये, ॲक्च्युली गुरुच शिष्याला शोधतो, असं काहीतरी त्यांचं म्हणणं आहे. पण आता ते नेमकं कसं झालं माहीत नाही. आमचं कुठे कॉलेजला ॲडमिशन झालं आणि पवार सर भेटले. नेमकं त्यांचं जे म्हणणं आहे ते मला कसं बसवायचं ते पटत नाही. एक योगायोगाने म्हणा, नशिबात होतं म्हणा, पवार सर भेटले आणि सेकंड इयरपर्यंत एक जनरल प्रॅक्टिस करायचं असं गृहीत धरून चालणारा मी अचानक आयुर्वेदाची बॉडी निर्माण झाली आणि ती अजूनही टिकून आहे. नंतर कालांतराने मी 2007 पासून संगमनेर ठिकाणी आयुर्वेद प्रॅक्टिस सुरू केली. पदोपदी रोज पवार सरांची प्रत्येक पेशंट पाहताना आठवण होते. नेमकं काय प्रत्येक पेशंटच्या पाठीमागे काय विचार करायला पाहिजे. अमुक व्याधीला अमुकच औषध, असं एक सरळ फॉर्म्युला वापरला नाही पाहिजे. पदोपदी सरांचं वाक्य मला आठवतं. त्याच्यामुळे माझ्या आईवडिलांनी इतकाच माझा सरांवरती तेवढाच भरोसा आहे, तेवढाच मी त्यांना मानतो. पवार सरांनी माझ्या एकट्यालाच नाही तर माझ्यासारख्या म्हणजे सगळ्यांना आयुष्याला एक दिशा दिली. मी माझ्या पुढच्या बॅचचं एक वैशिष्ट्य असं सांगतो, त्याचा मला अभिमान आहे की साधारण एक आयुर्वेदाला आलेल्या एक 50ची आपली बॅच असते. तर त्या 50च्या बॅचमधून 2-3 मुलं मुली आयुर्वेद प्रॅक्टिसकडे वळतात. पण आमची जी एक साधारण 2001ला ॲडमिशन घेतलेली बॅच आहे, एक अभिमानाची बाब अशी की 18 विद्यार्थी या बॅचमधले आयुर्वेद प्रॅक्टिसकडे वळले आणि या सगळ्याचं क्रेडिट पवार सरांना जातं. आणि आम्ही म्हणजे एक प्रगतीच्या दिशेने चाललेलो आहे. प्रत्येकजण प्रॅक्टिसमध्ये नवीन काही स्टेप्स अचीव्ह करत आहेत. तर या सगळ्या आम्ही जे काही आमच्या वाटचाल चालली त्याचं मूळ कारण म्हणजे पवार सरच आहेत. पवार सरांना पुढच्या दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. आज हे म्हटलं होतं की आज नाही बोलायचं, पण विकासने मला तर उत्सुक केलं आणि आज बोलावं असं वाटलं तुम्हाला. बऱ्याचदा काय होतं की आपण जे आता रेग्युलर ॲलोपॅथी प्रॅक्टिशनरकडे पाहून बऱ्याचदा त्यांचा दिमाग पाहून आपण बऱ्याचदा त्यांच्याकडे पॅथीकडे वळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तसंच काहीच माझ्या बाबतीतही झालं होतं. 3rd इयरपर्यंत बऱ्याचदा ह्या डॉक्टरकडे काही दिवस, ह्या डॉक्टरकडे काही दिवस अशी प्रॅक्टिस करत 3rd इयरच्या फर्स्ट टर्मपर्यंत आम्ही ॲलोपॅथी प्रॅक्टिशनरकडेच काम केलेली. आयुर्वेदाचा तसं म्हटलं तर गंधही नाही, फक्त अभ्यासापुरता आयुर्वेद तो अंगीकारत होतो. आणि जेव्हा सर भेटले तेव्हा सरांनी जी गणित पुढची मांडली होती ती फार मोठी होती आणि ती फार दिशा देणारी ठरली. आम्ही त्यावेळी सांगितलं की सर आज आयुर्वेदाला कसे दिवस येतील याचं काही माहिती नाही, पण आता आमच्यासारखा नवीन प्रॅक्टिशनर जेव्हा काही भांडवल घेऊन उतरतो त्यासाठी त्याला लागतं पहिलं आर्थिक भांडवल, नंतर लागतं जागेची निवड आणि त्यासाठी जागेची निवड करताना बऱ्याचदा शहरीकरणाच्याच ठिकाणी आयुर्वेद चांगला पसरला जातोय असं आम्हाला जाणवत होतं. त्यासाठी लागणारं भांडवलही मोठं असेल, त्या ठिकाणी लागणार रेंट, डिपॉझिट्स ह्या सगळ्या गोष्टी विचार करता आयुर्वेद करणं कसं शक्य आहे किंवा गाव लेवलला कसं जाऊन आयुर्वेद करणं शक्य आहे. तर त्यावेळी सरांनी ती वेगळ्या पद्धतीने मांडलेली गणित होती. सरांनी सांगितलं होतं की तुम्ही ॲलोपॅथीचे किती पेशंट करू शकता. साधारण आम्ही म्हटलं की 40-50 पेशंट करू शकू. त्यांच्याकडून फी त्यावेळी साधारण कन्सल्टिंग फी 20 रुपये वगैरे असावी. सरांनी त्याची गणितं मांडली होती की असं एवढे कमवू शकता. ही ग्रोथ किती दिवसापर्यंत अशी राहू शकेल. तर म्हटलं असे साधारण कन्सिस्टन्सी राहील त्याची. आयुर्वेदाच्या प्रॅक्टिसच्या बाबतीत सरांनी पुन्हा तशाच पद्धतीने कन्सल्टिंगचा विचार केला. साधारण एका माणसाकडून 200 रुपये अशा पद्धतीने सरांनी हे केलं होतं. 1 महिना साधारण 200 रुपयाने एक रोज पेशंट जरी आला तरी आपल्याला 6000 रुपये मिळतात. आणि अशा पद्धतीने तो महिनाभर तो एकच पेशंट राहील का, 1चा 2 होईल, 2चे 4 होतील. अशी ॲलोपॅथीमध्ये ग्रोथ किती असेल. दुसरा ॲलोपॅथी करणारा प्रॅक्टिशनर जे जरी असेल तर ती आपली आल्या किंवा नवीन आला तर त्या ठिकाणी आपली विभागली जाण्याची शक्यता जात असते. पण आयुर्वेदाच्या बाबतीत तसं होत नाही. आयुर्वेदाच्या बाबतीत वैद्य हाच पर्याय आहे आणि वैद्य हाच सर्व काही असतो. त्याच्यासाठी एक्सरे करायचा असेल तरी वैद्यालाच विचारेल, त्याला एखादी इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तरी वैद्यालाच विचारेल, कारण वैद्य हे त्याच्यासाठी एक दैवत बनून जातं.
की जेव्हा सरांकडे येणाऱ्या पेशंटला पाहत होतो त्याच्यावरती लक्ष देत होतं. आणि तेव्हा ती जी गणितं मांडली ती फार पुढची आणि फार 20 वर्षानंतरची अशी गणितं होती. पण ते आता मला 8 वर्षातच जाणवायला लागली की आता वैद्य होणं हे किती उत्तम झालंय आणि आमच्या आयुष्याला त्याची बरीचशी कलांनी मिळायला मदत झाली. सरांना ऍडमिशन 12वी पास झाल्यानंतर ऍडमिशन BMS ला घेण्याच्या आधी हा प्रश्न मी केला होता, कारण की माझे एक नातेवाईक सरांचे एक पेशंट होते, प्रमेयाचे अजूनही आहेत. तर सरांकडे ते 1993 साली आले होते. तेव्हा त्यांना प्रमेयाचा व्याधी झाला होता आणि त्यातनं ते उपशय मिळाला, उत्तमही आहेत आणि विदाऊट ॲलोपॅथी टॅबलेट ते अजूनही प्रमेय अंगीकारतायत आणि त्याला मित्राप्रमाणे जपलंय त्यांनी आणि कोणत्याही प्रकारचा आता त्यांना त्रासही नाहीये. तर त्यावेळी त्या नातेवाईकांनी सरांना हा प्रश्न केला होता. त्यावेळी मला वाटलं होतं की हे कोण आहेत गृहस्थ की त्यांना सर हे नातेवाईक माझे विचारतायत की आयुर्वेदाला येऊ का किंवा घेऊ का ऍडमिशन ह्या मुलाच्या बाबतीत. तर सरांनी त्यावेळी सांगितलं मी चांगले दिवस येतील त्याला. आणि 3rd इयरला त्याची प्रचिती मला मिळाली. 3rd इयरला जेव्हा सरांनी सगळी ही गणितं सांगितली त्याबरोबर काही सिद्धांत सूत्रही सांगितली, तेच माझं भांडवल घेऊन मी पुण्याला गेलो आणि पुण्याला जेव्हा प्रॅक्टिस चालू केली तेव्हा सरांचं उद्घाटनासाठी येणं हे सुद्धा एक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण की सर प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रकारचं बळ देतात, ते फार मोठं आहे. ते आर्थिक भांडवलापेक्षाही खूप मोठं होतं. कारण माझे 20,000 भांडवलामध्ये चालू झालेली प्रॅक्टिस होती. ते 20,000 रुपये माझे डिपॉझिटचे होते आणि त्याबरोबर 20,000 रुपये नातेवाईकांकडून घेऊन 40,000 साधारण ते फर्निचर आणि सगळ्या गोष्टी चालू केल्या होत्या. आज मी त्या ठिकाणी 8 वर्ष झाले प्रॅक्टिस करतोय. स्वतःचे 4 शॉप्स आहेत, त्यामध्ये मी प्रॅक्टिस करतोय आणि त्या ठिकाणी मी फ्लॅट घेऊन एक 4 व्हीलर घेऊन प्रॅक्टिस करतोय. आणि त्यासाठी मिळालेलं सर्व मोठं पाठबळ म्हणजे पहिलं 1 वर्षभर सरांचे एक 2-3 दिवसावर तर एखादा फोन व्हायचा आणि प्रत्येक पेशंट आला की सरांना वाटायचं सरांना काहीतरी विचारावं असं वाटायचं आणि त्याप्रमाणे सर कधी असे म्हटले नाहीत की आता फोन नको करू किंवा आपण नंतर बोलूयात वगैरे. प्रत्येक वेळी सरांनी काही ना काही हेतू काढून देऊन किंवा चिकित्सेसाठी मार्ग देऊन मला प्रॅक्टिस मध्ये मदत केली आणि यासाठी मी सरांचा शतशः आयुष्यभर ऋणी आहे. थँक्यू. सरांचे मुळात आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे की सर किती वेगळ्या धास्तीने विचार करतात. मगाशी माझा एक अनुभव शेअर करायचा राहिला. म्हणजे फक्त आयुर्वेदाच्या माध्यमातूनच सर असं करतात असं नाहीये. ज्यावेळेस तुम्ही सरांच्या खूप संपर्कात येतात त्यावेळेस सर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसं मार्गदर्शन करतात याचं एक साधं उदाहरण सांगतो. मध्यंतरी शनी शिंगणापूरचा प्रसंग खूप गाजत होता, तृप्ती देसाई आणि शनी शिंगणापूर. तर सहज मी आणि आयुषू सरांकडे गेलो होतो. या विषयावर म्हणजे विषय काढला आम्ही, त्या अनुषंगाने बोलत होतो. तर सर काय आहे, तुम्हाला हे पटतंय का, काय चाललंय समाजात, हे होणं गरजेचं आहे का वगैरे सगळी अशी चर्चा चालली होती. सर म्हटले ह्या तृप्ती देसाईंना एवढंच सगळं जर करायचं होतं तर यांनी वेगळा पायंडा निर्माण करायला पाहिजे होता. तो असा करायला पाहिजे होता की शनी शिंगणापूरच्या ऐवजी एक वेगळं शनी मंदिर उभं राहायला पाहिजे होतं जिथं फक्त महिलांनाच म्हणजे परमिशन ठेवायला पाहिजे होती. लक्षात आला विचार किती वेगळा आहे. हे जे काही आहे, जे काही चाललेलं आहे समाजाच्या या रूढी परंपरांना छेद देण्यापेक्षा वेगळी परंपरा त्यांनी निर्माण करायला हरकत नव्हती ना. हा विचार पण आपल्या डोक्यात येत नाही. म्हणजे मगाशी मी जे म्हटलं ना की ही विचार प्रणाली सरांची आपल्यात येणं खूप गरजेचं आहे. तर हा अनुभव त्या दृष्टीने बघायचा शेअर करायचा राहिला तुमच्याशी. खरं तर आजचा हा कार्यक्रमच मुळात आपला अनौपचारिक कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम गुरुपूजनाचा सोहळा आहे आणि गुरु शिष्य स्नेह भेटीचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे मला वाटतं या कार्यक्रमाला आभार प्रदर्शन बनण्याच्या ऐवजी ऋणनिर्देश जर म्हटलं तर जास्त संयुक्तिक होईल. येस, कारण आज या कार्यक्रमातून म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर आपल्याला वर्षानुवर्ष जे काही आयुर्वेदाचं आणि इतर शास्त्रातली पण जी वैचारिक बैठक आपल्याला देत आहेत, त्यामुळे मला वाटतं सरांचे आभार मानण्यापेक्षा सगळेच जर आपण त्यांच्या ऋणांमध्ये राहिलो तर आपल्या आयुष्याचं सर्वार्थाने कल्याण होईल. आणि याला जर अनुमोदन असेल तर तुम्ही सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. त्यामुळे मी सरांचं आणि मॅडमचं आभार मानणार नाहीये, तर या गुरूंच्या आपण कायमस्वरूपी ऋणात राहू असं मी या ठिकाणी सांगतोय. आणि या दोघांनाही परमेश्वराने दीर्घायुष्य चिंतो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. वैद्य कुलकर्णी यांना सरांविषयी मनोगत व्यक्त करायचं. सगळ्यांनी वेगवेगळे अनुभव सांगितले. माझा अनुभव आयुर्वेद घरात होताच म्हणजे आणि एक कुर्म जशा प्रकारे त्या एका पिल्लाकडे फक्त आणि
प्रेम जे देतो ते त्या ह्याला, त्या पद्धतीने सरांकडे मी इंटर्नशिप मध्ये जायचो, तिथे 2 तास सरांकडे बसायचो. एक दिवशी रात्री 1:30 पर्यंत सरांनी मला वेळ दिला होता. म्हणजे की फक्त त्यांची दृष्टी बघून किंवा त्यांचा सहवास हाच मला एवढा बळ द्यायचा, आणि ते आजपर्यंत मी तो अनुभवतो. आणि मधून मधून मला आठवण होत असते सारखी की काहीतरी असं जे बळ आहे की ते आयुर्वेद कर, म्हणजे तो आत्मविश्वास जो सरांच्या जवळ राहून जो मला मिळाला तो दुसरीकडे मिळाला नसता कुठे. MD केलं किंवा तिथे जे गाईड होते किंवा महाराष्ट्रात सगळीकडे मी बघितले आयुर्वेदाचे तज्ञ वगैरे, पण जे सरांच्या जवळ राहून जे प्रेम मिळायचं, जे द्यायचे नाहीत पण एक सहवासाने जे मिळायचं ते वेगळंच फिलिंग होतं. आणि ते मिळालं याच्याबद्दल एवढंच बोलायला राहावं नाही, म्हणून जस्ट समोर बोललो. खरं तर आजचा हा गुरुपूजनाचा सोहळा आपल्यासाठी एक आनंदाची पर्वणी आहे, आनंदाचा सोहळा आहे. तो संपूच नाही असं आपल्या सगळ्यांना वाटतं, आणि तेवढ्याच आतुरतेने आपण पुढच्या गुरुपौर्णिमेची वाट पाहत असतो. तरी पण आज आपल्या या कार्यक्रमाचा आपण समारोप करत आहोत. तर कार्यक्रमाचा समारोप आपण पसायदान करून करणार आहोत. तरी सर्व